तर सांगलीतल्या विजयानंतर जयंत पाटील यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे। ईश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही ठिकाणी मिळालेल्या विजयानंतर जयंत पाटील काय म्हणतात बघूया। जयंत पाटील आहेत, आनंद आहे। दोन नगर परिषदेवरती आपण याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सत्ता राहिली। आष्टा नगरपालिकेमध्ये आणि इस्लामपूर ईश्वरपूर ज्याचं आता नवीन नामकरण झालंय, या दोन्ही ठिकाणच्या जनतेने विकासाला पाठिंबा दिला। माझे सगळे सहकारी विशेषतः आष्ट्यामध्ये स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचे सहकारी, त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली। त्यामुळे 24 पैकी 23 जागा निवडून आल्या। नगराध्यक्ष फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि तीच परिस्थिती इस्लामपूर ईश्वरपूर शहरात होती। 7,300 मतांनी 3 जागा निवडून आली। त्यामुळं मी सगळ्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो। जो प्रचार राहिला खास करून उरण ईश्वरपूर मध्ये तुमच्या बाजूने की उमेदवार जे दिलेत ते चुकीच्या प्रवृत्तीचे दिलेत, लोकांनी ते मान्य केलं, तुमच्यावर विश्वास ठेवला? नक्कीच लोकांनी मान्य केलं। ईश्वरपूर मध्ये देखील आणि आष्ट्यामध्ये देखील उमेदवार समोरच्या बाजूने चुकीचे होते। त्यांना वेगळ्या गुन्ह्याची पार्श्वभूमी अनेकांना होती, त्यामुळे जनतेने त्यांचं सगळं पॅनल नाकारलं। साधा सरळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुम्ही उरण ईश्वरपूर मध्ये दिला, तो लोकांना भावला, अगदी दुचाकीवरून जातानाचे काय? हो, अतिशय चांगला, साधा आणि लोकांशी संपर्क असणारा नगराध्यक्ष होता। नगराध्यक्षाचा उमेदवार होता आनंदराव मलगुंडे। आष्ट्यामध्ये देखील विशाल शिंदे यांना देखील सगळ्या कार्यकर्त्यांची सहमती होती आणि म्हणून दोन्ही उमेदवार निवडून आले। एक प्रकारे जयंत पाटील यांचा त्यांच्या होल्डवरतीच पराभव करायचा ही ठरवून भाजप रणनीतीमध्ये उतरली होती। काय सांगाल त्यांना पुन्हा एकदा? नाही, शेवटी पूर्ण ताकद समोरच्या बाजूने तिन्ही पक्षांनी एकत्रित पॅनल करून दोन्ही शहरात पॅनल तयार केलेलं। पॅनल तयार करून तिन्ही घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ या तिघांनी एकत्रितपणाने पॅनल तयार केलेलं। पण आष्टा आणि ईश्वरपूरच्या जनतेने आम्हाला न्याय दिला, आम्हाला थोडा नाही भरघोस पाठिंबा दिला। याबद्दल दोन्ही शहरातल्या जनतेचे मी आभार मानतो। योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आष्टा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।